नमस्कार मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आपला हा प्लॉट आहे उन्हाळी कांदा 2026. 15 डिसेंबरची लागवड आहे मित्रांनो. आणि आपण एक 10 दिवसापूर्वी व्हिडिओ बी बनवला होता की याच्यामध्ये आपण मर्जर, इसाबियन, 1261 आणि कराटेची फवारणी घेतली होती. अतिशय छान अशी रिपोर्ट आपल्याला आलेली, 5 इंची फुटवे. आणि आज प्लॉटला 37 दिवस पूर्ण झाले आणि तुम्ही 37 दिवसाच्या मानाने प्लॉट बघू शकता. छान असा प्लॉट आहे आपला. तर 20 एकराच्या कांद्याच्या या आपण सिरीज मधून आपण पार भेसळ डोस पासून तर पहिली फवारणी पासून आता तुम्हाला गायडन्स आपण करू राहिलो. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी व्हिडिओ माग टाकलेले बी मित्रांनो. आता मित्रांनो, भरपूर असं वातावरण खराब झालंय, आबळ भरपूर प्रमाणात आलंय. आणि आता आपण पाणी देऊन दुसऱ्या फवारणीचं नियोजन करू राहिलो मित्रांनो. तर दुसरी फवारणी करीत असताना आपण 2 बुरशीनाशकांचा वापर करू राहिलो मित्रांनो. तर आज आपल्याला दुसरी फवारणी किंवा चांगली फवारणी करण्याचं कारण असं आहे मित्रांनो, आज तुम्ही सुद्धा एक विचार करा, ज्यावेळेस कांद्याचं बाळस उन्हाळे कांद्याचं बाळस हे जर टिकलं, पाती ऊन वाढायच्या जर बनून गेल्या, तर निश्चित आपण 18-20 टनाकडे ॲव्हरेजकडे जातो मित्रांनो. ज्यावेळेस पाती बनत नाही त्यावेळेस ॲव्हरेज मिळत नाही. त्यामुळे आपल्याला बाळस टिकवायचं आणि चांगले बुरशीनाशकांचा सुरुवातीला वापर करायचा आहे. तर मित्रांनो, आपण आता त्यामध्ये आपण स्कोर कवच या 2 बुरशीनाशकाचा वापर करू राहिलो मित्रांनो. आता स्कोर मध्ये डायफोकोनोझोल 25% EC हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक आहे मित्रांनो. त्यामध्ये जांभळा करपा, काळा करपा, पिवळी खिपणा या सगळ्याचं नियंत्रण स्कोर होणार आहे. स्कोर हे आंतरप्रवाही पद्धतीने काम करणार आहे मित्रांनो. आपण त्यामध्ये मित्रांनो कवचचा वापर करू राहिलो. मित्रांनो, कवच मध्ये क्लोरोथिलोनिल 75% हा कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारा घटक आहे मित्रांनो. अतिशय छान असा बुरशीनाशकाचा घटक आहे मित्रांनो. जे पाथीवरती किंवा ती जमिनीवरती जी बुरशी तयार झाली तिला तत्काळ नियंत्रण मिळवण्याचं काम हे स्कोर करते मित्रांनो. अशा पद्धतीने 2 बुरशीनाशकाचा वापर करायचा मित्रांनो. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण कीटकनाशक हे आतंक घेतलेलं आहे. आतंक म्हणजे हे मार्शल मित्रांनो. तर आपण कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता तुम्ही. आतंक घ्या, मार्शल नावाने मार्शल घ्या. तर त्यामध्ये जो असणारा कार्बोसल्फान 25% EC हा कीटकनाशक घटक महत्वाचा आहे मित्रांनो. तर ह्या घटकामुळे जे ऊन वाढतंय आणि जे गाभ्यामध्ये पिवळा मावा, काळा मावा, जे थ्रिप्सचा अटॅक आहे, त्याला 100% रानबाण असा इलाज ह्या मार्शल म्हणजे कार्बोसल्फानच्या कीटकनाशक घटकांनी मिळणार आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण एक मायक्रोन्यूट्रनचा वापर केलेला आहे. मायक्रोन्यूट्रन मध्ये आपण BASF कंपनीचा लिबरल घेतलेला आहे मित्रांनो. हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रन अतिशय स्वस्त असं प्रोडक्ट आहे मित्रांनो. म्हणजे जी अजून आपल्या प्लॉटला काळोखी वगैरे येणार आहे, प्लॉट एकदम सुंदर असं मर्जरच्या फवारणीतच झालेला आहे, तरी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून आणि आबळ खूप चालू आहे त्याच्यामुळे ही फवारणी घेतली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, फवारणी करीत असताना स्कोर हे आपल्याला 20 लिटरच्या पंपाला 10 ml, कवच हे 20 लिटरच्या पंपाला 40 ग्रॅम, आणि मायक्रोन्यूट्रन हे जे लिबरेल आहे 20 लिटरच्या पंपाला 20 ग्रॅम, आणि मार्शेली 20 लिटरच्या पंपाला 30 ml अशा पद्धतीने फवारणी करायची मित्रांनो. अतिशय छान अशी रिपोर्ट आपली आणि एक्सलेंट रिपोर्ट आपली फवारणीची येणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने नियोजन करायचं.